नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता। पाहुयात गुरुकुल विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की। शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध। काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की। नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी। शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज। नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा। लोणावळ्यातील विद्या विनय सभा गुरुकुल हायस्कूल ही शैक्षणिक संस्था यावर्षी अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत आहे। त्यानिमित्त एका पत्रकार परिषदेचं आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आलं होतं। या निमित्ताने गुरुकुल हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। यात अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा तसेच अनेक सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रम व याच निमित्ताने भारतातील विख्यात आध्यात्मिक गुरु डॉक्टर राजेंद्रजी महाराज यांचे प्रवचन दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होत आहे। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेच्या आत्तापर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे। यावेळी शाळेचे विश्वस्त दीपक गंगोली, दिनेश राणावत, मुख्याध्यापिका मनीषा कानगुडे, संतोष पालस्कर, रेवती कांबळे, बापूलाल तारे आदी शिक्षक वर्ग उपस्थित होता। या भव्य कार्यक्रमाबद्दल माहिती देताना विश्वस्त दीपक गंगोली म्हणाले की लोणावळ्यातल्या सगळ्या शाळांशी एकजूट व्हावी, मैत्रीची भावना निर्माण व्हावी, शैक्षणिक प्रश्नांची देवाणघेवाण व्हावी आणि कारण सगळ्यांचं ध्येय एकच असतं म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती। या दृष्टीने आम्ही यंदा स्नेहसंमेलन म्हणून करमणुकीचे कार्यक्रम न ठेवता या अशा आंतरशालेय स्पर्धा आयोजित केल्या आहेत की ज्या निमित्तानं सगळ्या शाळांची मुलं, सगळ्या शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक हे एकत्र येतील। आपण 75वं अमृत वर्ष म्हणजे अमृत महोत्सव संस्थेचं शाळेचं साजरा करतोय आपण आणि त्यानिमित्ताने म्हणजे मोठं माइलस्टोन ॲक्च्युली संस्थेसाठी, शाळेसाठी। तर मागे वळून पाहणे म्हणजे सेवामूलक आणि पुढं काय करायचं आहे आपल्याला संस्थेसाठी, ते आत्तापर्यंतची वाटचाल खूपच चांगली झाली आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही असं खूप बरं वाटतं की आपण एक चांगलं इनिशिएटिव्ह घेऊन काही करू शकतो असं। आणि पुढं आपल्याबरोबर जे ट्रस्टीज जोडले आहेत मुंबईचे, ते शिक्षण क्षेत्रातले, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, इतर क्षेत्रात आहेत, तर ते आपल्याला भरपूर गायडन्स मदत करतायत ऑलरेडी आणि त्यांनी सूचना मागवल्या आहेत विद्यार्थ्यांकडनं, माजी विद्यार्थ्यांकडनं की शाळेच्या परत प्रोग्रेससाठी काय करू शकतो आपण। तर त्यानिमित्ताने आपण त्या दिवशी 13 तारखेला काही सूचना असतील तर जरूर द्याव्यात सगळ्यांनी। आणि आतापर्यंत आपण जे केलं आहे म्हणजे मुख्य उद्देश आहे की कार्यक्रम अगदी उत्तम प्रकारे साजरा व्हावा आणि पुढे संस्थेची वाटचाल अजून पुढच्या 75 वर्षाची आपण प्लॅनिंग करावं असं सगळ्या ट्रस्टींचा मानस आहे आणि त्याच्यात सगळ्यांची मदत लागेलच आपल्याला। तर सगळ्यांना मी एकदा परत विनंती करतो की त्यांनी नक्की या कार्यक्रमात सहभाग घ्यावा। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।